MSc Part 1 Paper 3 Organic Chemistry Unit 4 Oxidation. Firstly, what is meant by oxidation? The oxidation is defined as the process in which the electron is removed from the molecule during the chemical reaction. एखाद्या मॉलिक्यूलमधून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत असतील तर केमिकल रिॲक्शन घडत असताना तर त्या प्रोसेसला म्हणतात ऑक्सिडेशन. द ड्युरिंग द ऑक्सिडेशन देर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफरसुद्धा केले जातात. ओके, त्या प्रोसेसला सुद्धा ऑक्सिडेशन म्हटलं जातं. इन दी अदर वर्ड्स, द ड्युरिंग ऑक्सिडेशन देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लॉस होणं इलेक्ट्रॉन मीन्स एखाद्या मॉलिक्यूलवर किंवा एखाद्या ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज येणं त्यावर येतं. जर इलेक्ट्रॉन लॉस झालं की त्यालासुद्धा ऑक्सिडेशन म्हटलं जातं. द ऑक्सिडेशन इज द प्रोसेस वेन ऑक्सिजन कंबाईन विथ ॲन इलेमेंट चेंजिंग द अपीअरन्स ऑफ द इलेमेंट. म्हणजे ऑक्सिजन एखाद्या एलिमेंटबरोबर कंबाईन झाला तर त्या एलिमेंटचं अपीअरन्स जे आहे ते चेंज होतं. ओके, इट्स ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन. वेन आयर्न रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड चेंज टू रस्ट, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. आयर्न गंजणे, लोखंड गंजणे जे आपण म्हणतो ते सुद्धा ऑक्सिडेशनचं एक एक्झाम्पल आहे. The next point is oxidation involving replacement of a hydrogen by oxygen. ऑक्सिडेशन मीन्स नेक्स्ट काय आहे की हायड्रोजन रिप्लेस करणे, हायड्रोजन रिमूव्ह करणे सुद्धा आपण त्याला ऑक्सिडेशन म्हटलं जातं. मग हायड्रोजनच्या जागी ऑक्सिजन त्या जागी आणणे ह्या प्रोसेसला सुद्धा ऑक्सिडेशन म्हटलं जातं. द ऑक्सिडेशन ऑफ CH2 टू CO बाय SiO2. ओके, आता CH2चं कन्वर्जन आपण CO करायचं आहे कार्बोनिल ग्रुपमध्ये. The relay oxidation is a selenium dioxide mediated oxidation of a methylene group adjacent to carbonyl group. मिथिलीन ग्रुपच्या तिथेच आपण कार्बोनिल ग्रुप फॉर्मेशन करणार आहे सेलेनियम डायऑक्साईडने. द मेकॅनिझम ऑफ ऑक्सिडेशन ऑफ अ CH2 C double bond O R group by SiO2 has been well investigated. The oxidation of a carbonyl alpha methylene position being with the attack by enol tautomer at the electrophilic selenium center. ओके, त्यांनी आता मेकॅनिझम सांगितलं आहे की कार्बोनिलचा अल्फा मिथिलीन जो आहे पोझिशन तिथे अटॅक होऊन इनॉल टॉटोमर होणार आणि इलेक्ट्रोफिलिक सेलेनियमवर सेंटरवर अटॅक करणार. द फॉलोइंग रिअरेंजमेंट अँड लॉस ऑफ वॉटर, अ सेकंड इक्विव्हॅलंट ऑफ वॉटर अटॅक द अल्फा पोझिशन अँड सेलेनिक ॲसिड इज लिबरेटेड इन द फायनल स्टेप टू गिव्ह द 1,2 डायकार्बोनिल प्रोडक्ट. नेक्स्टमध्ये काय सांगितलं त्यांनी, रिअरेंजमेंट, लॉस ऑफ वॉटर. ओके, वॉटर लॉस होतं त्यामध्ये. सेकंड इक्विव्हॅलंट ऑफ अ वॉटर अटॅक म्हणजे वॉटरचा नेक्स्ट परत अटॅक करायचा आहे अल्फा पोझिशनला. अँड सेलेनिक ॲसिड इज लिबरेटेड इन द फायनल स्टेप अँड टू गिव्ह द 1,2 डायकार्बोनिल प्रोडक्ट. ओके, आपण आता रिॲक्शन त्यामधली बघू. फर्स्टली रिॲक्शन इज कार्बोनिल कीटोन कंपाऊंड आहे. कीटोनच्या साईडला जो अल्फा कार्बन दोन ठिकाणी अल्फा कार्बन आहेत, अल्फा हायड्रोजन आहेत. ओके, देन रिॲक्शन कशाबरोबर केली आपण, SiO2 प्लस H2O. SiO2 इज अ सेलेनियम डायऑक्साईड प्लस वॉटर मॉलिक्यूल गिव्ज 2 मोल्स ऑफ प्रोडक्ट. म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे कारण की दोन तिथे अल्फा कार्बन आहेत. त्यामुळे R2च्या तिथे जो कार्बन आहे तो पण एक अल्फा कार्बन आहे आणि R1च्या इथे जो आहे तो पण तिथे एक अल्फा कार्बन आहे. त्यामुळे दोन्ही पॉसिबिलिटी होऊ शकतात. तिथे कार्बोनिल ग्रुप म्हणजे CH2चं कन्वर्जन कशाने झालं आहे, कार्बोनिल ग्रुपमध्ये झालं आहे बाय SiO2. ऑक्सिडेशन प्रोसेस, ऑक्सिडेशन झाले तिथे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मेकॅनिझम, फर्स्टली काय होणार, टॉटोमेरिझम. ओके, एक कार्बन एक अल्फा हायड्रोजन त्यातला रिमूव्ह केला, टॉटोमेरिझम फॉर्म झाला. देन नेक्स्टमध्ये काय होणार आहे, टॉटोमर फॉर्म झाला, ऑक्सिजनची लोन पेअर परत खाली इथे येणार आणि हा डबल बँड सेलेनियमवर अटॅक करणार. मग O- फॉर्मेशन. ओके, O- फॉर्मेशन हा काय करणार, हा या चितला अबस्ट्रॅक्ट करणार. देन नेक्स्टमध्ये काय होणार, H+ कंडिशन पण त्याने दिलेली आहे. डबल बॉन्ड O तिथे बॉन्ड कोणामध्ये फॉर्म होणार आहे, इथे ह्यामध्ये Sc आणि सेलेनियम, कार्बन आणि सेलेनियममध्ये म्हणजे इथे कार्बन आणि सेलेनियममध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालेलं आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, वॉटर मॉलिक्यूल ह्यातून रिमूव्ह होणार. H जो आहे इथे डबल बॉन्ड फॉर्म करणार, OH रिमूव्ह होणार. तिथून वॉटर मॉलिक्यूल 2H1O काय झाला, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे ते सेलेनियम आणि कार्बनमध्ये. देन नेक्स्ट मध्ये ऑक्सिजन H2O अटॅक करणार. H2O मधला ऑक्सिजन आहे तो कार्बनवरती इथे
अटॅक करणार. ओके. सेलेनियम डबल बॉन्डेड आहे तो सिंगल बॉन्डेड होऊन इथे काय होणार हायड्रोजन घेणार. ओके. ह्या स्टेपमध्ये आपल्याला दाखवलं आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे OH अटॅक झालेला H2O इथे लागल्यामुळे इथे ऑक्सिजनची लोन पेअर डबल बॉन्ड फॉर्म करणार आणि सेलेनियम हा पूर्ण ग्रुप इथून लॉस होणार. फॉर्मेशन ऑफ द कार्बोनिल ग्रुप म्हणजे CH2 कन्वर्जन झालं CO मध्ये. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय ऑक्सिडेशन प्रोसेस. ओके. तिथे ऑक्सिडेशन आपण ऑक्सिजन आणलेला आहे त्यामुळे याला ऑक्सिडेशन प्रोसेस म्हटलं जातं. सिंपल मेकॅनिझम आहे. तर एक्झाम्पल बघू आपण याचं. SaO2 CH2 आहे इथे CH3 आहे इथे बरोबर HHH CH3 आहे. तेच मेकॅनिझम आहे फक्त आता इथे CH3 आहे तिथे फक्त OH किंवा डबल बॉन्ड आपण फॉर्म करू शकतो अलायलिक ऑक्सिडेशन. देन नेक्स्ट इथे पण काय आहे CH3 आहे बरोबर. म्हणजे अल्किनचं रूपांतर मिथिलिनचं रूपांतर आपण कन्वर्जन करणार आहे कीटोनमध्ये कार्बोनिल ग्रुपमध्ये. इथे काय SaO2 आणि फॉर्मेशन ऑफ द कीटोन कार्बोनिल ग्रुप. ओके. म्हणजे काय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऑक्सिडेशन टू 1,2 डायकार्बोनिल कंपाऊंड. हे एक्झाम्पल आहे. ह्याचा मेकॅनिझम ट्राय करा स्वतः लक्षात येईल. द नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन ऑफ अरिल मिथेन्स बाय क्रोमियम CrO2 Cl2 इटाड ऑक्सिडेशन. याला काय म्हणणार इटाड ऑक्सिडेशन. द इटाड रिॲक्शन इज अ केमिकल रिॲक्शन दॅट इन्व्हॉल्व्स द डायरेक्ट ऑक्सिडेशन ऑफ अरोमॅटिक और हेट्रोसायक्लिक बाउंड मिथिल ग्रुप टू अल्डिहाइड युजिंग द क्रोमियल क्लोराइड. इटाड ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय होतं केमिकल रिॲक्शन आहे ही डायरेक्ट ऑक्सिडेशन होतं कसलं तर ॲरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक बाउंड मिथिलिन ग्रुप जे आहेत ॲरोमॅटिक आणि एखाद्या बेन्झीन रिंगला जर मिथिल ग्रुप CH3 ग्रुप अटॅच असेल तर डायरेक्ट त्याचं अल्डिहाइड किंवा कार्बोनिल ग्रुपमध्ये काय होतं कन्वर्जन होतं. ओके. काय यूज करून क्रोमियल क्लोराइड CrO2 Cl2 क्रोमियल क्लोराइड. फॉर एक्झाम्पल टुल्विन कॅन बी ऑक्सिडाइज टू बेन्झाल्डिहाइड म्हणजे टुल्विनचं स्ट्रक्चर कसं आहे बेन्झीन रिंगला एक CH3 ग्रुप त्या CH3 ग्रुपचं कन्वर्जन होतं बेन्झाल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइड ग्रुपमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. The reaction mechanism proceed via and in reaction with a chromial chloride forming a precipitate etad complex. ओके. आता त्यांनी मेकॅनिझम तिथे सांगितलं आहे की इन रिॲक्शन थ्रू ही रिॲक्शन जाते. द इटाड कॉम्प्लेक्स इज देन डिकम्पोज्ड बाय 2,3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट अंडर द रिड्युसिंग कंडिशन टू प्रिव्हेंट फर्दर ऑक्सिडेशन टू कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर इटाड कॉम्प्लेक्स जो फॉर्म झाला आहे देन डिकम्पोज होतं. डिकम्पोजिशन कसं होतं बाय द 2,3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंटने अंडर द रिड्युसिंग कंडिशन टू प्रिव्हेंट द फर्दर ऑक्सिडेशन. फर्दर ऑक्सिडेशन म्हणजे कार्बॉक्झिलिक ॲसिड जर अल्डिहाइडचं परत आपण ऑक्सिडेशन केलं तर ते ॲसिडमध्ये होतं ते ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करण्यासाठी. टू ऑप्टेन हायली प्युरिफाईड अल्डिहाइड प्रोडक्ट आपल्याला हायली प्युरिफाईड अल्डिहाइड प्रोडक्ट ह्यामध्ये मिळतो. ओके. आता आपण रिॲक्शन बघू इटाड रिॲक्शनची. फर्स्टली काय केलं आहे त्यांनी इथं टोल्विन घेतला आहे म्हणजे बेन्झीन रिंगला एक CH3 ग्रुप. ओके. आणि फॉर्मेशन ऑफ क्रोमियल क्लोराइडने काय फॉर्मेशन झाला इथे हा ग्रुप आहे तो अल्डिहाइड ग्रुप फॉर्मेशन झालेला आहे. आता मेकॅनिझम काय आहे इथे किती हायड्रोजन आहेत 1 2 3 हायड्रोजन इथे आहेत. ओके. त्यातला एक हायड्रोजन काय होणार ऑक्सिजनचा डबल बॉन्ड आहे तो हायड्रोजन घेणार हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार आणि इथला डबल बॉन्ड क्रोमियमवरती अटॅक करणार म्हणजे हा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन एक इटाड कॉम्प्लेक्स फॉर्मेशन झालेला आहे. नंतर याच्यामध्ये 2,3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट जाणार. 2,3 सिग्माट्रॉपिक इज 1 इथे जो कार्बन आहे त्याला 1E2 नाव दिलं. याच्यामध्ये हा कार्बन आहे इथे क्रोमियमचा जो कार्बन आहे त्याच्यामध्ये 1 क्रोमियम 2 आणि ऑक्सिजन 3 असं नेमिंग त्याला द्यायचं. मग 2 3 हा 2 इथला जो 2 आहे आणि यातला जो 3 नंबर आपण ऑक्सिजन त्याला दिला आहे यांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे. कसं होणार ऑक्सिजन लोन पेअर डबल बॉन्डवर अटॅक करणार हा डबल बॉन्ड इथे कार्बनवरती
शिफ्ट होणार आणि क्रोमियम ग्रुप पूर्ण तिथून लॉस होणार. ओके, यांच्यामध्ये 2,3 सिग्माट्रॉपिक ही रिअरेंजमेंट झाली. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, जो क्लोरीन जो आहे तो इथला हायड्रोजन घेणार आणि इथे डबल बॉन्ड फॉर्म होऊन हा ग्रुप पूर्णपणे लिव्ह होणार. ओके, म्हणजे इथे काय झाला, कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड ग्रुप फॉर्मेशन झालेला आहे. सिंपल मेकॅनिझम आहे. CH3 अल्डिहाइडमध्ये इटाड ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन केलेलं आहे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता इथे काय एक्झाम्पल घेतले आहेत. 2 मिथाइल पिरिडीन. ओके, हे पिरिडीन आहे आणि 2 नंबरला पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे, त्यामुळे 2 मिथाइल पिरिडीन नेमिंग आहे. Cr2Cl2 क्रोमियल क्लोराईडने त्याचं ऑक्सिडेशन केलं आहे, अल्डिहाइड झाले, कारण की CH3चं काय होणार आहे, CH3चं अल्डिहाइडमध्ये 2 फॉर्मिल पिरिडीन. तर सेकंडमध्ये पण मध्ये बघितलं 2 R ग्रुप आहेत, Cr2Cl2 क्रोमिल मिथिल क्लोराईड बरोबर त्याची रिॲक्शन प्लस H2O घेतलं आहे आपण त्याच्यामध्ये. कुठे इथे एक मिनिट हां, इथे फॉर्मेशन होतो, इथे झाला आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोनिल ग्रुप. द नेक्स्ट पॉईंट इज ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. कीटोन अँड अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन काय होतं ते आपण बघू. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डाकिन ऑक्सिडेशन. डाकिन रिॲक्शन एक आहे ती. द डाकिन ऑक्सिडेशन इज ऑर डाकिन रिॲक्शन इज अन ऑर्गॅनिक रेडॉक्स रिॲक्शन इन विच द ऑर्थो अँड पॅरा हायड्रॉक्सिलेटेड फिनाइल अल्डिहाइड 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड or 4 hydroxy benzaldehyde or ketone react with the hydrogen peroxide in the base to form the benzene-diol and the carboxylate. Overall the carbonyl group is oxidized and the hydrogen peroxide is reduced. डाकिन ऑक्सिडेशनमध्ये काय होणार आहे की त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप हा पूर्णपणे ऑक्सिडाइज होणार आहे आणि हायड्रोजन पेरॉक्साईड त्याच्यामध्ये त्याचं रिड्यूस होणार आहे त्यामध्ये. ओके, पण रिॲक्शन डायरेक्ट बघू. रिॲक्शन डाकिन ऑक्सिडेशनमध्ये काय आहे, इथे 4 हायड्रॉक्सी कीटोन घेतला आहे. 4 हायड्रॉक्सी कीटोन 1 2 3 4 नंबरला काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप, त्यामुळे हायड्रॉक्सी आणि हा ग्रुप काय आहे, कीटोन आहे, म्हणून 4 हायड्रॉक्सी कीटोन. आता H2O2 बरोबर त्याची रिॲक्शन केली आहे, काय झालं, OH फॉर्मेशन. 1 आणि 4 पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप लागलेला आहे. ओके, आता आपण कार्बोनिल ग्रुपचं ऑक्सिडेशन करतो आहे, आता आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन मिळत होतं. पण जर आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोनचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर आपल्याला इथे काय मिळणार, अल्कोहोल मिळणार. मेकॅनिझम. द डाकिन ऑक्सिडेशन स्टार्ट्स विथ न्यूक्लियोफिलिक ॲडिशन ऑफ अ हायड्रोपेरॉक्साइड ॲनायन टू द कार्बोनिल कार्बन फॉर्मिंग द टेट्राहायड्रल इंटरमिडिएट. म्हणजे फर्स्टली काय होणार आहे, कार्बोनिल ग्रुपवरती हायड्रॉक्सी ऑक्साईड ॲनायन जो आहे तो अटॅक करणार आणि टेट्राहायड्रल इंटरमिडिएट फॉर्मेशन होणार. द इंटरमिडिएट कोलॅप्स कॉजिंग 1,2 अरिल मायग्रेशन हायड्रॉक्सी इलिमिनेशन अँड द फॉर्मेशन ऑफ अ फिनाइल इस्टर. आणि देन नंतर काय होणार आहे, 1,2 अरायल मायग्रेशन होणार आहे आणि फिनाइल इस्टर फॉर्मेशन होणार. द फिनाइल इस्टर इज अ सबसिक्वेंटली हायड्रोलाइज्ड nucleophilic addition of a hydroxide from the solution to ester carbonyl carbon form a second tetrahedral intermediate and which collapse the elimination phenoxide and forming the carboxylic acid. Okay, then finally phenoxide extract the acidic hydrogen from the carboxylic acid yielding to collected product. आपण डायरेक्ट त्याचं मेकॅनिझमच बघू म्हणजे तुमच्या ते जास्त लक्षात येईल. फर्स्टली काय केलं, H2O2. ओके, हायड्रोजन परऑक्साईड जो आहे त्याचा बेसने काय केला, H अबस्ट्रॅक्ट केला, मग काय हायड्रॉक्सिल परऑक्साईड ॲनायन फॉर्मेशन झालं. तो काय करणार, अल्डिहाइडवर अटॅक करणार, O- फॉर्मेशन. ओके, काय आला इथे, टेट्राहायड्रल इंटरमिडिएट फॉर्मेशन झालं. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, O- डबल बॉन्ड फॉर्मेशन आणि हा जो पूर्ण फेनॉक्साईड ग्रुप जो आहे तो
ऑक्सिजनवर शिफ्ट होणार आणि OH इथून बाहेर जाणार. ओके, कळलं. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं आहे त्यांनी, O- फॉर्मेशन, याने अटॅक केला कार्बोनिल ग्रुपवरती. O- फॉर्मेशन झाला. O- फॉर्मेशन परत डबल बॉन्ड फॉर्म करणार, असा डबल बॉन्ड फॉर्म करणार आणि हा जो पूर्ण फिनाइल ग्रुप आहे, हा बेन्झीन रिंग जी आहे ती पूर्णपणे ह्या ऑक्सिजनवर शिफ्ट होणार. हा जो ऑक्सिजन आहे त्यावर शिफ्ट होणार आणि हा OH ग्रुप इथून लिव्ह होणार. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, OH हायड्रॉक्सिल ग्रुपचा अटॅक, O- फॉर्मेशन. ओके, परत इथे टेट्राहायड्रल इंटरमिडिएट फॉर्मेशन झालं. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, O- जो आहे तो परत डबल बॉन्ड फॉर्म करणार आणि हा ग्रुप जो आहे तो O- फॉर्म होणार. ओके, म्हणजे हा इथे O- 5 नंबरला फॉर्म झाला. देन नेक्स्ट स्टेपमध्ये कार्बॉक्झिलिक ॲसिड इथून रिमूव्ह काय झालं, इथून ह्या ग्रुपमधून कार्बॉक्झिलिक ॲसिड इथून रिमूव्ह झालं. मग काय होणार, ॲसिड काय करणार, H+ देणार, म्हणजे हा O- जो आहे तो H+ घेणार आणि हा पूर्ण ग्रुप इकडून निघून जाणार. म्हणजे फॉर्मेशन ऑफ द हायड्रॉक्सिल ग्रुप इथे फॉर्मेशन होणार. म्हणजे आपल्याला काय झालं, अल्डिहाइड किंवा कीटोनपासून इथे आपल्याला हायड्रॉक्सिल ग्रुप मिळाला. बेस्ट कॅटलायझर डाकिन ऑक्सिडेशन आहे. सिम्पल मेकॅनिझम आहे, तुम्ही स्वतः एकदा वहीवर लिहून ट्राय करा, म्हणजे तुमच्या लक्षात होईल नेमकी काय प्रोसेस घडते ती. हे काय आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. काय आहे ते, सॉरी, अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचं H2O2 बरोबर रिॲक्शन केली, हायड्रॉक्सिल ग्रुप इथे फॉर्मेशन झाला. इथे काय आहे, खालच्या रिॲक्शनमध्ये पण अल्डिहाइडच आहे, त्याचं H2O2 बरोबर रिॲक्शन केली, OH फॉर्मेशन. ओके, हायड्रॉक्सिलच फॉर्मेशन होणार. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यावर OH फॉर्मेशन, हायड्रॉक्सिल ग्रुप फॉर्मेशन होतं. या दोघांचे तुम्ही मेकॅनिझम स्वतः ट्राय करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Then next आहे Baeyer-Wilger oxidation. The Baeyer-Wilger oxidation is an organic reaction that form an ester from the ketone or lactone from a cyclic ketone using peroxy acid or peroxides as the oxidant. Peroxy acid इथे ऑक्सिडंट म्हणून यूज केला आहे. रिॲक्शनमध्ये फॉर्मेशन काय होणार आहे, इस्टर होणार आहे कीटोन किंवा लॅक्टोनपासून. रिॲक्शन, ओके, कीटोन आणि पेरॉक्सी ॲसिड बरोबर आपण रिॲक्शन केली तर काय झालं, इथे इस्टर फॉर्मेशन झालं किंवा सायकलिक कीटोन घेतला आहे. सायकलिक कीटोनने पण आपल्याला काय मिळतो, लॅक्टोन मिळतो. ओके, पेरॉक्सी ॲसिडने. ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन काय, ऑक्सिजनची ॲडिशन झाली ना. आता कीटोनमध्ये किती ऑक्सिजन, एकच ऑक्सिजन आहे बरोबर. कीटोनमध्ये ऑक्सिजन किती आहे, हा एकच आहे. पण जेव्हा आपण ऑक्सिडेशन करतो कीटोनचं तेव्हा काय होणार, 2 ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनची ॲडिशन झालेली आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, त्या प्रोसेसला सुद्धा ऑक्सिडेशन म्हटलं जातं. अल्डिहाइड आपण डाकिन रिॲक्शन बघितली ती अल्डिहाइडची होती, त्याच्यामध्ये काय झालं, हायड्रॉक्सिल फॉर्मेशन झालं. पण कीटोनमध्ये जर आपण रिॲक्शन केली तर त्याचं एक्स्ट्रा एक ऑक्सिजन ॲड होतो, एस्टर फॉर्मेशन होतं. ती कुठली आहे, ही Baeyer-Wilgerची. The mechanism, in the first step of the reaction mechanism, the peroxy acid protonate the oxygen of a carbonyl group. This makes the carbonyl group more susceptible to the attack by the peroxy acid. याच्यामध्ये काय होणार आहे, फर्स्ट स्टेपमध्ये पेरॉक्सी ॲसिड काय होणार, प्रोटोनेट होणार द ऑक्सिजन ऑफ द कार्बोनिल ग्रुपने. The next step, the peroxy acid attack the carbon of the carbonyl group, forming what is known as the क्रेझी इंटरमिडिएट. मध्ये काय होणार, हा क्रेझी इंटरमिडिएट फॉर्मेशन होणार. थ्रू द कन्सर्टेड मेकॅनिझम, वन ऑफ द सबस्टिट्युएंट ऑन द कीटोन ग्रुप migrate to the oxygen of the peroxide group while the carboxylic acid leaves. Okay, then this migration step thought to the rate determining step आहे आणि finally deprotonation of the oxocarbenium ion produce the ester. आपण ही थेरी बघितली, आता आपण याचं मेन मेकॅनिझम बघू, म्हणजे त्या रिॲक्शन थ्रू तुमच्या लक्षात येईल. फर्स्टली काय होणार, कीटोन. ओके, कीटोनची आपण पेरॉक्सी ॲसिडने रिॲक्शन करतो आहे. कीटोन रिॲक्ट विथ पेरॉक्सी ॲसिड. ॲसिड म्हटल्यावर काय होणार, H+ डोनरच असणार आहे तो काय करणार, ऑक्सिजनची 2 पेअर H+ घेणार. ओके, हा इकडे O- फॉर्मेशन झाला. देन हा O- जो फॉर्मेशन झाला आहे
H प्लस का घेतला, कारण की याची इलेक्ट्रोफिलिसिटी वाढवण्यासाठी, हा जो कीटोनची ग्रुप आहे, कीटोन ग्रुप जो आहे त्याची इलेक्ट्रोफिलिसिटी वाढवण्यासाठी आपण H प्लस तिथून अब्स्ट्रॅक्ट केला. हा अटॅक करणार कार्बोनिलवरती. द नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार. हा जो आहे R1 R2, हा बघा, हा R1 R2 आणि यांच्यामध्ये ऑक्सिजन कार्बनमध्ये हा बॉन्ड फॉर्मेशन झाला आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, हा जो OH आहे, ऑक्सिजन व लोन पेअर आहे, ती डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार आणि इथला जो एक R1 किंवा R2 ग्रुप जो आहे तो ऑक्सिजनवर शिफ्ट होणार. ओके, ह्यातला कुठला ग्रुप आता त्यांनी मायग्रेट केला आहे, यामध्ये बघितलं तर R1 ग्रुप ह्यामध्ये मायग्रेट केला आहे. डबल बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे ऑक्सिजनची बॅलन्सी 5 झाली, मग आपल्याला ऑक्सिजनची बॅलन्सीमध्ये 4च असते. त्यामुळे काय होणार, हा R ग्रुप पूर्णपणे हा ऑक्सिजनवर मायग्रेट होणार. ऑक्सिजनवर मायग्रेट झाल्यावर हा पूर्णपणे इकडून हा जो ऑक्सिजनचा ग्रुप आहे तो इथून लिव्ह होणार. ओके, म्हणजे काय झालं, फॉर्मेशन ऑफ इथे इस्टर झालं आहे. फक्त H प्लस राहतो, तो H प्लस इथून नंतर रिमूव्ह होणार आणि फॉर्मेशन ऑफ द इथे इस्टर. सिम्पल स्टेप आहे. ऑक्सिजन H प्लस घेणार, मग O मायनस तयार झालेला कार्बनवर अटॅक करणार. कार्बनवर अटॅक झाल्यानंतर हा परत इकडे डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्डमध्ये जाणार. सिंगल बॉन्डनंतर हा ऑक्सिजनची लोन पेअर आहे ती डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार. डबल बॉन्ड फॉर्मेशन करताना कार्बनची बॅलन्सी तिथे स्टेबल नाही आहे, त्यामुळे तो R ग्रुप पूर्णपणे ऑक्सिजनवर मायग्रेट होणार. ऑक्सिजनवर मायग्रेट, ऑक्सिजनची बॅलन्सी 2 आहे, मग ती 3 होते, त्यामुळे काय होणार, इथला जो बॉन्ड आहे तो इथून ब्रेक होणार आणि मग R ग्रुप ऑक्सिजनवर येणार. ओके, त्यामुळे काय झालं, आता हा H प्लस तिथून फक्त रिमूव्ह होणार. फॉर्मेशन ऑफ द इस्टर. सिम्पल मेकॅनिझम आहे, स्वतः ट्राय करा. दीज आर दी सम एक्झाम्पल. काय आहे, सेम आहे. H2O2 रिॲक्शन कोणावर आहे याची, H2O2 नाही, पर ऑक्साईड आहे ना. H2O2 पर हे परऑक्सी ॲसिड आहे. म्हणजे R3 C डबल बॉन्ड OH याच्याबरोबर याची रिॲक्शन होणार आहे. जर एक आता ह्याच्यामध्ये एक ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन आणि H असतं तर आपण कार्बॉक्झिलिक ॲसिड, सिम्पल कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणतो, पण ह्याच्यामध्ये काय आहे, 3 ऑक्सिजन आहे, त्यामुळे परऑक्सी ॲसिड म्हटलं जातं. सिम्पल आहे. H प्लस सबस्ट्रॅक्ट करणार, O मायनस असणार, तो कार्बोनिलवर अटॅक करणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये O मायनस, परत O मायनसचे डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार. हा जो पूर्ण R ग्रुप आहे तो R ग्रुप फक्त ऑक्सिजनवर मायग्रेट होणार, बाकीचा ग्रुप लिव्ह होणार. फॉर्मेशन ऑफ द इस्टर. सेम असंच आहे यामध्ये सुद्धा. अटॅक करायचा पहिला कार्बोनिल ग्रुपवर परऑक्सी ॲसिडचा ऑक्सिजनच्या. देन हा ग्रुप इथला जो आहे, हा जो इथला बॉन्ड आहे तो फक्त ऑक्सिजनवर इथे शिफ्ट होणार. फॉर्मेशन ऑफ द लॅक्टॉन. सिम्पल आहे. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू.